त्या ठिकाणी आपल्याला विद्या भारतीचा एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येत आहे. जोश है उस गाथा का जिसने शिक्षा की क्रांति के द्वारा बदल डाली लाखों विद्यार्थियों की भाग्य रेखाएं। शिक्षा व संस्कारों के द्वारा विद्यार्थियों के सर्वांगीण विकास हेतु तत्पर है विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान। कुछ राष्ट्रप्रेमी और निष्ठावान व्यक्तियों ने सन 1912 विविध पीढ़ी को भारतीय संस्कृति के अनुरूप शिक्षा के साथ साथ संस्कार देने हेतु एक छोटे से सरस्वती शिशु मंदिर की स्थापना की। सरस्वती शिशु मंदिर के सफल परिणामों ने समाज में एक अलग पहचान बनाई और सरस्वती शिशु मंदिर की संख्या से बढ़ने लगी। पूरे देश में सरस्वती शिशु मंदिरों की स्थापना के पश्चात एक संगठन बनाने की आवश्यकता अनुभव की गई और वर्ष 1977 में विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान की स्थापना हुई। आज भारत के 627 जिलों में से 585 जिलों में 12,363 औपचारिक विद्यालयों में 1,35,000 से अधिक शिक्षकों के मार्गदर्शन में 32 लाख से अधिक विद्यार्थी शिक्षा ग्रहण कर रहे हैं। इन 12,363 विद्यालयों में 2,000 उच्च विद्यालय हैं। संगठन का प्रयास है कि आगामी 3 वर्षों में 12वीं कक्षा तक के और अधिक विद्यालय बनाए जाए और भारत के सभी नगरों में विद्या भारती के विद्यालय सेवारत हों। विद्या भारती द्वारा 3,679 संस्कार केंद्रों का भी सफल संचालन हो रहा है, जिनमें 88,024 विद्यार्थी हैं। सुदूर वनवासी एवं ग्रामीण क्षेत्रों में विद्या भारती के 6,127 एकल शिक्षक विद्यालयों में 1,49,667 बालक बालिकाएं शिक्षित व संस्कारित हो रही हैं। विद्या भारती का ये स्वप्न है कि भारत का हर नागरिक जीवन मूल्य आधारित संस्कार युक्त शिक्षा एवं नैतिक मूल्यों से शिक्षित और सुसंपन्न हो। इसी स्वप्न को साकार करने हेतु विद्या भारती ने अपने विद्यालयों में नैतिक एवं संस्कार युक्त शिक्षा पर बल दिया है। विद्या भारती के विद्यालयों में विद्यार्थियों के परीक्षाओं में सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के कारण आज यहाँ के विद्यार्थियों को और अन्य व्यावसायिक कॉलेजों में प्रवेश हुआ है। आज विद्या भारती के 100 से अधिक पूर्व छात्र प्रशासनिक सेवाओं में कार्यरत हैं। विद्यालयों के अनेक प्राचार्यों एवं अध्यापकों को शिक्षा के क्षेत्र में उनके महत्वपूर्ण योगदान हेतु राष्ट्रपति पुरस्कार से भी सम्मानित किया गया है। विद्या भारती इन शिक्षकों को शिक्षा की आधुनिक तकनीक के शिक्षण के अलावा समय समय पर उनके प्रशिक्षण के लिए भी व्यवस्था करती है। विद्या भारती समय समय पर विज्ञान के अलग अलग विषयों पर आधारित विज्ञान मेलों का भी आयोजन करती है। स्थानीय स्तर से अखिल भारतीय स्तर तक के इन विज्ञान मेलों में अलग अलग आयु वर्ग के विद्यार्थी भाग लेते हैं। इस वर्ष कुरुक्षेत्र में 14वां विज्ञान मेला आयोजित हुआ, जिसमें सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के आधार पर विद्यार्थियों को पुरस्कृत किया गया। विद्या भारती को गौरवान्वित होने की एक उपलब्धि तब प्राप्त हुई जब स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा स्कूलों में विद्या भारती के उत्कृष्ट प्रदर्शन को देखकर उसे स्थायी संबद्धता दे दी गई। 65 खेलों में से 45 खेलों में अपने उच्च कोटि के प्रदर्शन को दिखाते हुए 4 वर्ष पूर्व स्वच्छ खेल भावना पुरस्कार यानी फिल्म प्रो अवार्ड को भी विद्या भारती ने ग्रहण किया। बालकों के सर्वांगीण विकास हेतु विद्या भारती योग शिक्षा पर भी बल देती है। आज सभी विद्यालयों में योग एक अनिवार्य विषय की तरह पढ़ाया जा रहा है। अपने समाज एवं राष्ट्र के प्रति सेवा की भावना एवं उत्तरदायित्वों को भी विद्या भारती के द्वारा अपने विद्यार्थियों को बताया जाता है। सेवा की ऐच्छिक भावना विद्यार्थियों में अनेक आपदाओं के समय सहायता के रूप में दिखाई दी।
भर्ती के शिक्षकों और विद्यार्थियों ने अपने जेब खर्च के पैसों से इन प्राकृतिक आपदाओं में लोगों को न केवल सहायता पहुंचाई, बल्कि उनसे कंधे से कंधा मिलाकर इस दुख की घड़ी में सेवा का उत्कृष्ट उपकरण भी प्रस्तुत किया। विद्या भारती के ही दो विकल्प और भारतीय शिक्षा शोध संस्थान लखनऊ में शिक्षा पर शोध का कार्य किया जाता है और विद्या भारती संस्कृति शिक्षा संस्थान कुरुक्षेत्र में साहित्य हमारी परंपरा पर शोध प्रकाशन का कार्य करके इसे अखिल भारतीय स्तर पर लागू किया जाता है। आइए और सहयोग कीजिए शिक्षा के इस पुनीत सेवा कार्य में, जिसका लक्ष्य है शिक्षित भारत, समर्थ भारत। दोस्तों, क्या आपके एमएस ऑफिस एंडर के अंदर लीजिए। धन्यवाद। विद्या भारतीच्या माध्यमातून जे काम सुरू आहे त्याची ध्वनिचित्रफीत आपण आत्ताच पाहिली। लाईट ऑन। विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेली पुणे शिक्षण परिषदेमध्ये डॉक्टर गोविंद कुलकर्णी आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। यानंतरची सूत्र माननीय डॉक्टर श्रीपादजी डेकणे यांच्याकडे देतो। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आजच्या आपल्या शिक्षण परिषदेचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री माननीय पंकजी भोयर, ज्या प्रांगणामध्ये आपण जमलो आहोत त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोदजी रावत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक नाना जाधव आणि अन्य मान्यवरांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो। विद्या भारतीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अरुण कुलकर्णी, विद्या भारती पुणे महानगराचे अध्यक्ष देवीकरजी, आपण सर्वांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। माननीय पंकजजी भोयर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आबा रावत आणि आनंद काटीकर, डॉक्टर आनंद काटीकर, आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं। नाना टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूयात। सरस्वती वंदनाने आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। आयाचित ताई आणि त्यांचे सर्व सहकारी सरस्वती वंदना सादर करतील। मग सर्वांनी
आजच्या ऐतिहासिक अशा शिक्षण परिषदेचं शिक्षण परिषदेचं उद्घाटन दीपक प्रज्वलन करून करावं असं मी त्यांना विनंती करतो. शिक्षण राज्यमंत्री प्रज्वलन करावं. तुम्ही सुरू करा. दीप ज्योति परम ज्योति दीप ज्योति परम ज्योति दीप ज्योति सर्वांना व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये गंभीर असणाऱ्या विचारावरती आपण सगळे अत्यंत गंभीरपणे सहभागी झालो. तर उद्या कामाच्या चर्चेत या परिषदेच्या उद्घाटनासाठी आपण यामध्ये सहभागी व्हावं. आवाहन एका ऐतिहासिक शिक्षण परिषदेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. महाराष्ट्र शासनाच्या
अभ्यासक्रम निर्मितीचं काम केलं गतिमान पद्धतीनं त्या माध्यमातून राबवून आपण जणांची निवड केली आणि त्या क्रमांकाच्या माध्यमातून त्याची आणि शिक्षण समावेश केले आणि त्यांच्या माध्यमातून पायाभूत शिक्षणाचा आराखडा असतो किंवा चालू शिक्षणाचा आराखडा असतो या सगळ्यांना आपण घेऊन सगळं आपल्या केलं आणि त्यातूनच आराखडा हा जनते समोर आपण मांडला. दुर्दैवाच्या आराखड्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतानाही ज्याच्या आराखड्यामध्ये समावेश माहित्या ज्याला जे हाती लागलं त्यांच्या हातीचं वर्णन केलं त्यांना जे वाटलं तर तुम्ही या आराखड्याचं वर्णन केलं. मी कोणीतरी म्हणलं की आराखड्यामध्ये अमुक एका पद्धतीचे असतात, कोणीतरी सांगितलं की आराखड्यात 10वी 12वीची परीक्षा काय होणार आहे, असं अनेक त्याचे समज झाले आणि त्यामुळे आपण ठरवलं या आराखड्यामध्ये काय आहे आणि त्यामुळे गर्वाने देशाला मार्गदर्शन आणि त्याच पद्धतीने आपण या काळात करणार आहोत. आपण आवर्जून या सगळ्या एका सभागृहात नाही करता अनेकांना त्याच्यात सहभागी होतो यावं, त्यामुळे माध्यमिक शिक्षणाची प्राथमिक शिक्षणाची या आराखड्यामध्ये 5 प्रमुख मुद्दे आहेत. भारतीय ज्ञान परंपरा पद्धती असते शिक्षण नावाचा विषय नव्याने आपण आणतो त्याची चर्चा असते. कॅम्पस शाळा संस्कृती किंवा त्या प्रकारची नवीन कल्पना आता येतात त्यांच्यावर चर्चा असते आणि इतकंच प्रामुख्याने BEd या सगळ्या शिकवणारे संस्कृत येत आहेत याची अंमलबजावणी आपल्याला करायला लागेल याची चर्चा करण्यासाठी सुद्धा आपण 5 वेगळे गट केले आणि त्या गटांमध्ये याची चर्चा होणार आहे आणि त्याचे 20 प्रकाराने संकलनात होईल. आणि या परिषदेचा समारोह हा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा शिक्षणाचा भारतीय कल म्हणजे काय आपण आज NEP आणलेली कल्पना आहे त्यात आपल्या कल्पनेमध्ये काय काय बदल करायचे आहेत अशा प्रकारची माहिती देणार आहेत. आणि त्या परिषदेला आज आवर्जून आपले राज्यमंत्री पंकजी भोयर जगन डिपार्टमेंट आहे त्यांची या ठिकाणी आणि आपल्या सर्वांचे स्वागत मान्यवरांच्या सत्काराचं नियोजन करण्यासाठी डेक्कन एज्युकेशनचे कार्यभार अनिल काटुके सर यांना या ठिकाणी डॉक्टर अनिल काटुके याच महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मराठी संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष होते आणि त्यांच्या नमस्कार. व्यासपीठावर एका अर्थाने पुण्यातल्या या शिक्षण परिषदेसाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले आहेत ते माननीय शिक्षण राज्यमंत्री श्री पंकजी भोयर.
पंकजजी हे स्वतः पीएचडी म्हणजे उच्च विद्याविभूषित आहेत. पीएचडी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. सलग 3 वेळेला सेलू जिल्हा वर्धा इथून ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि आज ते आपल्या या परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीयुत प्रमोद रावत यांना त्यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. आणि प्रथेप्रमाणे पुस्तक भेट देणं, बुकेच्या ऐवजी बुक्स असं या अर्थाने त्यांचं स्वागत करतो आहोत. दुसरे व्यासपीठावरील मान्यवर आहेत माननीय नानासाहेब जाधव. नाना जाधव या नावाने परिचित आहेत सगळ्यांमध्ये. नाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि राहुरीच्या कृषी विद्यापीठात प्राध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक आहेत. मी प्रमोदजी रावत यांना विनंती करतो की त्यांनी नानांचं इथे स्वागत करावं. व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यांचा परिचय करून देतो. श्रीयुत अरुणजी कुलकर्णी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. या आयोजक संस्था ज्या आहेत विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर आहेत. दुसरे आहेत रघुनाथजी देवीकर. रघुनाथजी यांचं MA BEd पर्यंत शिक्षण झाले. जनसेवा बँकेत अधिकारी म्हणून नोकरी करतात. डॉक्टर श्रीपाद ढेकणे. डॉक्टर श्रीपादजी प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि सध्या विशेष नियुक्ती म्हणजे त्यांची माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ते आता काम करत आहेत. या शिक्षण परिषदेला आलेल्या सर्वांचं विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मी स्वागत करतो आणि पुढील सूत्र श्रीपादजींकडे सोपवतो. आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विद्याभारती याची माहिती आपल्या समोर डॉक्टर अरुण कुलकर्णीजी ठेवतील. अरुण कुलकर्णीजी नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे प्राचार्य होते. अशा शिक्षणातल्या वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये त्यांचा सतत पुढाकार आहे आणि विद्याभारतीचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. मी अरुणजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर विराजमान शालेय राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकजजी भोयर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे माननीय संघचालक आदरणीय नाना, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय रावतजी, विद्याभारती मंत्री श्री देवीकर, श्रीपादजी ढेकणे, विद्याभारती तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पश्चिम महाराष्ट्रातील 100च्या वर संस्थांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षक तज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, विविध शाखांचे अनेक विद्याभारती तथा डेक्कन एज्युकेशन सोसायटी जोडलेले हितचिंतक, शिक्षक, बंधू भगिनी, आपणा सर्वांना मी अत्यंत नम्रपणे नमस्कार करतो. विद्याभारती व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज पुणे शिक्षण परिषद येथे साकार होत आहे. दिल्लीमध्ये अभिजात मराठी भाषा यांच्या सारस्वतांचा मेळा भरलेला आहे. प्रयाग तीर्थ येथे भारतीय संस्कृतीचा महाकुंभ भरलेला आहे आणि डेक्कनच्या प्रांगणामध्ये NEP ज्ञान मेळा जो आहे
हा साकार होत आहे. मित्रांनो, भारतीय ज्ञान परंपरा ही नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आलेली आहे. त्यामध्ये संत परंपरा आहे. आज दासनवमी आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन. आता शहाणा म्हणजे काय? हा शहाणा आहे, अतिशहाणा आहे असं नाही, तर शहाणा म्हणजे सुशिक्षित जे आहे या अर्थी आहे. कोणतंही कार्य जे आहे हे जर यशस्वी करायचं असेल तर यंत्र, मंत्र आणि तंत्र याची आवश्यकता असते. NEP आराखड्याचं जे काही मंथन चिंतन आज आपल्याला करायचं, त्याचं यंत्र जे आहे हे आपण सर्व आहात. मंत्र जो आहे तो आराखडा आहे आणि तंत्र जे आहे हे क्रियान्वयन आहे. मला एक गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची कविता आठवते. मावळतीला जाणाऱ्या सूर्यनारायणाने मागे पाहिले आणि पृथ्वीताईस म्हणाला की माझ्यानंतर माझे प्रकाश देण्याचे कार्य कोण करणार. पृथ्वीताईने सर्व प्रकाश रत्नांची बैठक घेतली आणि हा विषय समोर ठेवला. सर्वत्र नीरव शांतता पसरली. कोणी काहीच बोलत नाही हे पाहून एक छोटीशी पणती उभी राहिली आणि ती म्हणाली, माझ्या परीने मी हे कार्य करेल. मित्रांनो, आपण सर्व ज्ञानपंथी आहोत. विद्याभारती ची एक छोटीशी ध्वनी चित्रफित आपण पाहिली. विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान ही भारतामध्ये नाही, आशिया खंडामध्ये नाही, तर पूर्ण जगामध्ये एक मोठी अशासकीय संस्था आहे. आता काय आहे की कार्यकर्ता जो आहे हा फार हुशार असतो. त्याने अद्ययावत माहिती मी सांगणार म्हणून जरा पूर्वीची छायाचित्रची जी आहे ही दाखवली. तर विद्याभारतीचं लक्ष जे आहे हे असं आहे की आपणास अशी राष्ट्रीय शिक्षा प्रणाली विकसित करायची आहे की ज्याद्वारे भारताची भावी पिढी ही भारतीय मूल्य आणि भारतीय संस्कृती यांनी ओतप्रोत असेल. ती आलेल्या आव्हानांना स्वतः तोंड तर देईलच, पण त्यामध्ये यशस्वी होईल. शारीरिक विकास, मानसिक विकास, आत्मिक विकास, प्राणिक विकास, नैतिक आणि आध्यात्मिक विकास याने ती भरलेली असेल. आणि ग्रामीण क्षेत्र, वन क्षेत्र, पर्वतीय क्षेत्र, पहाडी क्षेत्र, अशा प्रकार सेवावस्ती क्षेत्र, अशा प्रकारे तिथे जर शोषण, अन्याय, सामाजिक कुरीतियां असतील तर ती दूर करेल आणि एक समरस, सुशिक्षित, सुसंपन्न राष्ट्रीय जीवनामध्ये समर्पित होईल. आता हे जे लक्ष्य आहे विद्याभारतीचं, तर ते लक्ष्य मला आठवलं आणि एका संघ वर्गामध्ये गेलो. तिथे गीत असतं आणि परिचय, आणि मग त्या गीताचे अमृतकण घेऊन वक्ता जो आहे हा विषय मांडत असतो. तर त्या वर्गामध्ये गीत होतं, लक्ष्य तक पहुंचे बिना पथ में पथिक विश्राम कैसा. लक्ष्य तक पहुंचे बिना पथ में पथिक विश्राम कैसा. लक्ष्य जे आहे ते काय आहे? लक्ष्य आणि उद्देश थोडासा जरा एक फरक आहे. उद्देश उच्च दिशाकडे आणि लक्ष्य
एक आपलं त्याला आपण थोडस टार्गेटवर गंतव्यस्थान. तर आपलं लक्ष जे आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील शाळेमधील शिक्षकामधील विद्यार्थ्यांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे त्यांना स्थापित करण्याचा लक्ष्य जे आहे ते आहे. मग याचं पथ कोणतं आहे? तर पथ जो आहे हा NAP आराखडा आहे. मग पथिक कोण आहे? आपण सर्व पथिक आहोत. पण 8.1 आहे की प्रथमे पथिक विश्राम कैसा. विश्राम जो आहे तो आपल्याला घ्यायचा नाही. तर ज्या वेळेला असं मी थोडस विचार करतो तर विद्याभारतीचं लक्ष्य मी आपल्याला सांगितलं. तर त्याचं आणि नवीन शैक्षणिक धोरणाचं काय थोडस संगणमत काय आहे? काय आलेलं आहे बरं त्यामध्ये? 70 वर्षापूर्वीचं हे लक्ष आज जे आहे 70 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरणाशी कसं मिळतं जुळत आहे? तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्रिटिकल थिंकिंग आलेलं आहे. मग हे क्रिटिकल थिंकिंग जे आहे हे की युवा पिढीला जी आव्हानं चुनौतियां येतील त्याचा सामना करायचा, हे मला क्रिटिकल थिंकिंग दिसतं. त्यानंतर होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे की पूर्ण विकसित करणे हे आहे. इन्क्लुसिव्ह एज्युकेशन आहे NEP मध्ये. ते हमारा लक्ष म्हणजे आपले लक्ष जे आहे त्यामध्ये की जे सेवावस्तीमधले लोक आहेत, जे एकदम वन क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांना मदत करून मुख्य धारेमध्ये त्यांना प्रवेशित करायचं आहे. व्हॅल्यू एज्युकेशन, नैतिकता दिसते, कल्चरल ऍक्टिव्हिटी दिसतात. आणि NEP, NCF, ECCE यामध्ये 3 फार महत्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. त्या गोष्टी मला विद्याभारतीच्या लक्षामध्ये दिसतात. कोणत्या त्या गोष्टी आहेत? एज्युकेशनल फिलॉसॉफी, एज्युकेशनल सायकोलॉजी आणि पेडॅगॉजी. एज्युकेशनल फिलॉसॉफी काय? भारतीय दर्शनशास्त्र, एज्युकेशनल सायकोलॉजी, शिक्षाचे मनोविज्ञान आणि पेडॅगॉजी म्हणजे शिक्षणाचं शास्त्र, शिक्षणाची पद्धत, अभ्यासक्रम. तर अशी तुलना जी आहे ज्या वेळेला मी करतो त्यावेळेला विद्याभारतीचं लक्ष 70 वर्षापूर्वीचं हे मला आजच्या या नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यामध्ये उदधत झालेलं दिसतं. तर विद्याभारती जी आहे ही किती त्याचे चिंतक होते त्यांनी किती हे केलं असेल. विद्याभारतीचे आयाम आहेत, भरपूर आयाम आहेत. महत्वाचे आहे शिशुवाटिका आहे, संस्कार आपल्या संस्कृती बोध परियोजना आहे, बालिका शिक्षा आहे, वैदिक गणित आहे, शालेय अंकेक्षण आहे. असे भरपूर आयामामध्ये विद्याभारती काम करते. महत्वाचं शिक्षक प्रशिक्षण जे आहे वेगवेगळ्या स्तरावरचं त्यामध्ये विद्याभारती काम करते. विद्याभारतीचे 5 आधारभूत विषय सांगितलेले आहेत. आपल्या अभ्यासक्रमाबरोबर विद्याभारतीने आधारभूत विषय केलेले आहेत. शारीरिक शिक्षा आहे, संगीत आहे, योग आहे, संस्कृत आहे आणि नैतिक शिक्षा आहे. ही आपल्या सगळ्या पंचकोशाशी संबंधित आहे. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, आनंदमय कोश आहे आणि विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश यांची संगत या 5 आधारभूत विषयांशी विद्याभारतीने केलेली आहे. विद्याभारतीचं एक पूर्व छात्र संघटन आहे. 67 देशामध्ये हे पूर्व छात्र जे आहेत विद्याभारतीचे हे काम करतात. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नाव आहे. आम्ही ते पोर्टल उघडलं तर पुण्यामध्ये 800 विद्याभारतीचे विद्यार्थी जे आहेत हे आहेत. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्याभारती जी आहे ही शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काम करते. श्रीपादजी जरा मला संकेत देत आहेत. तर बाबा बोरकरांची एक कविता आहे. मी काय होतं की शेवटी जरा माणसाला थोडस प्रत्येक क्षेत्रामध्ये जर तो थोडासा गेला थोडस हे होतं. तर त्यांनी असं म्हणलंय की मी पण आपले
पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. तर आपल्याला या पुणे शिक्षण परिषदेच्या वतीने NEP जो आराखडा आहे त्या वतीने आपल्या भावी पुढच्या पिढींचं जीवन जे आहे हे ज्ञात होतंय. आपले पुन्हा आपण जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आपलं स्वागत, आपलं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद अरुणराव. या शिक्षण परिषदेची संयोजक असलेल्या विद्याभारतीची भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर येणं गरजेचंच होतं. पण सुरुवातीपासूनच मला सारखं वेळेचं बंधन आहे, कारण दिवसभरात अनेक विषय करायचे आहेत आणि मुख्य म्हणजे पंकजजी सगळे शिक्षक आहेत, त्यामुळे मला भीती आहे आणि आज बाहेर टोलची व्यवस्था नाहीये, त्यामुळे मी आपलं थोडी चळवळ करत होतो. या विद्याभारतीचं जे काही काम आता अरुणरावांनी सांगितलं ते अधिक सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी विद्याधनम नावाचं त्रैमासिक विद्याभारतीच्या वतीने सुरू होत आहे. त्याचं संपादन करणाऱ्या मान्य राजेन वडकेजी, मी त्यांना व्यासपीठावरती बोलवतो आणि त्या अंकाचं प्रकाशन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. राजेनजी आपल्याला त्याच्या मागची भूमिका 2 मिनिटात विशद करतील. नमस्कार. गेली 73 वर्षे भारतीय शिक्षण पद्धतीचा वसा घेत विद्याभारतीची वाटचाल सुरू आहे. देशाचे नवीन सर्वसमावेशक कौशल्याधारित नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे राबवण्यासाठी विद्याभारती प्रयत्नशील आहे आणि या धोरणाची अंमलबजावणी सहजपणे व्हावी यासाठी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने जे काही प्रयत्न सुरू झाले आहेत त्यातला विद्याधनमचा हा अंक हा एक त्यातला छोटासा भाग आहे. भारतीयत्वाचा संस्कार असलेले नवीन शिक्षण धोरण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था चालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी विद्याधनम या त्रैमासिकातून मार्गदर्शन केले जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील अन्य विषयांचंही यावर भाष्य केलं जाणार आहे. राष्ट्रप्रथम असा विचार करणारी संस्कारक्षम आत्मनिर्भर पिढी निर्माणासाठी विद्याधनम आपला खारीचा वाटा उचलेल या विश्वासाने आम्ही हा आपला अंक आपल्या समोर आणला आहे आणि आगामी काळात त्यामध्ये आपल्या सर्वांचाही सहभाग राहील या विश्वासाने आपण हा अंक प्रकाशन करतो आहोत. धन्यवाद. या अंकाचं माननीय मंत्री महोदय व सर्व मान्यवर यांनी प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वजण आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या अंकाचं या ठिकाणी प्रकाशन होत आहे स्वागत करूया. मनपूर्वक धन्यवाद. पुढील सूत्र श्रीपादजी. या विद्याधनम अंकाची डिजिटल कॉपी सुद्धा आपल्या सगळ्यांच्याकडे पोहोचेल. आता राजेंजींनी व्यक्त केलं त्याप्रमाणे याच्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग हा स्वागतार्ह आहे. मी यानंतर आजच्या या परिषदेचे उद्घाटक माननीय मंत्री पंकजजी भोरजी यांना विनंती करतो की त्यांनी या परिषदेच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय पंकजजी भोयर. विद्याभारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा आयोजित आजच्या ह्या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय नानाजी जाधव, सन्माननीय प्रमोदजी रावत, सन्माननीय अरुणजी कुलकर्णी, सन्माननीय रघुनाथजी देवीकर, सन्माननीय श्रीपादजी ढेकणे, डॉक्टर आनंदजी काठीकर, या ठिकाणी उपस्थित आजच्या परिषदेला सर्व शिक्षण तज्ञ, शिक्षक मंडळी, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक मंडळी, उपस्थित समस्त बंधू भगिनी
आपल्या सर्वांचं या ठिकाणी या शिक्षण परिषदेकरता मनपूर्वक स्वागत करतो आणि आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. कारण इतिहासामध्ये ज्या शिक्षण संस्थेचं नाव ऐकलं होतं, मला अजूनही आठवते 1992 साली सर्वप्रथम मी पुण्यात आयुष्यात पहिल्यांदा आलो होतो. प्रत्येक आईवडिलाला जसं वाटतं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, हाच दृष्टिकोन ठेवून माझ्या आईवडिलांनी त्यावेळेस जोक क्लासेस फार फेमस होते पुण्याचे, पी जोक क्लासेस, 10वीत चांगले गुण मिळाले पाहिजे याच्याकरिता प्रिपरेशनसाठी 9वी पास झाल्यानंतर 2 महिन्याचा जो कालावधी असतो त्याच्याकरता मला या ठिकाणी पुण्याला पाठवलं होतं आणि जोक क्लासेसच्या निमित्तानं मी या ठिकाणी सर्वप्रथम पुण्यात आलो होतो. त्याच्यानंतर क्लासेसच्या व्यतिरिक्त आम्ही साधारणतः हा रोड आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा फार फेमस आहे. पायी फिरत असताना मित्र दाखवायचे, अरे वो देखो वो फर्ग्युसन कॉलेज. तेव्हापासनं एक मनात ओढ होती की फर्ग्युसन कॉलेजला जायची संधी कधी मिळेल. आणि आज योगायोगानं ह्या शिक्षण राज्यमंत्री झालो आणि शिक्षण राज्यमंत्री होऊन शिक्षण परिषदेला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी दिली, याच्याकरता आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. राज्यमंत्र्यासोबतच माझ्यावरती अजून एक जबाबदारी आहे, ते म्हणजे मी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी आजच्या परिषदेला यायचा मोह इतका टाळू शकलो नाही की आज तसं पाहिलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा घरकुल आवास योजना टप्पा 2चं वितरण संपूर्ण देशामध्ये होणार आहे आणि प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्यांच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला राहून त्या ठिकाणी तो कार्यक्रम अटेंड करायचा आहे. मॅन्डेटरी असतानाही मी मात्र आपल्या ह्या कार्यक्रमाचा मोह त्या ठिकाणी टाळू शकलो नाही आणि आज या ठिकाणी ऐतिहासिक परिषदेला या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आज कुलकर्णी साहेबांनी देखील अतिशय सुंदर वर्णन आज तुम्ही केलं की त्या ठिकाणी प्रयागराजला महाकुंभ चालू आहे, दुसरं दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन चालू आहे आणि तिसरं आज आपली इथे पुण्यामध्ये हे शिक्षण परिषदेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे. खरंच हा दुग्ध शर्करा योग आहे आणि अतिशय पवित्र ठिकाणी ह्या मी राज्यमंत्री झाल्यानंतर पहिला योग आला की जी शिक्षण परिषद मी या ठिकाणी अटेंड करतोय, याच्याकरता येण्याची संधी मिळाली. आज आपल्याला सांगताना आनंद होतो की योगायोग कसा असतो आयुष्यामध्ये. मी साधारणतः एक माझं PhDचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या वडिलांनी एक शिक्षण संस्था त्या ठिकाणी 1994 साली सुरू केली होती आणि कुठलाही राजकीय पाठबळ नसल्यामुळे त्यांनी साधा अर्ज शासनाकडे केला आणि त्यावेळेसची गोष्ट होती की ज्याचं राजकीय पाठबळ त्याला शिक्षण संस्था त्यावेळेस मिळायच्या. आमचे वडील साधे शिक्षक होते, पण त्यांना असं वाटलं होतं की एका ठिकाणी महाविद्यालयाची गरज आहे, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता प्रचंड लांब दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं. याच्याकरता त्यांनी रुटीन प्रोसेस प्रमाणे विद्यापीठामध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्याकरता अर्ज दाखल केला आणि राजकीय पाठबळ नसल्यामुळे तो अर्ज शासनाकडून त्या ठिकाणी रिजेक्ट झाला. आमचे वडीलही थोडे जिद्दी होते, त्यांनी हायकोर्टात शासनाच्या विरुद्ध केस दाखल केली की माझा अर्ज तुम्ही, आमच्या संस्थेचा अर्ज तुम्ही रिजेक्ट का बरं केला. 4 वर्ष हायकोर्टामध्ये ती केस चालली आणि 1994 साली त्या ठिकाणी निकाल आला की त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाची गरज आहे. शासनाला त्यावेळेस हायकोर्टाकडून नोटीस देण्यात आला आणि प्रधान सचिवांनी बोलवून त्या ठिकाणी आमच्या वडिलांच्या हातात परवानगीचं पत्र त्या ठिकाणी ठेवलं होतं आणि महाविद्यालयाची सुरुवात त्यावेळेस झाली. हळूहळू मी शिक्षण त्या ठिकाणी घेत गेलो, नागपूर विद्यापीठामध्ये गेलो. योगायोगामध्ये तेव्हापासूनच थोडे लिडरकीचे गुण असल्यामुळे नागपूर विद्यापीठाचा इकॉनॉमिक्स स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन त्या ठिकाणी निवड करण्यात आली आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी वडिलांच्या शिक्षण संस्थेला हातभार लावायला लागलो. परंपरागत अभ्यासक्रम आमच्या वडिलांनी त्यावेळेस चालू केले, BA BCom आणि हळूहळू BSc त्यावेळेस चालू केलं होतं. परंतु मला थोडा नागपूरचा टच होता. नागपूरमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात यायचं की यावेळेस तर आता सध्या नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे की नागपूरच्या महाविद्यालयांनी BCA BBA अभ्यासक्रम सुरू केले होते. मी देखील वडिलांना आग्रह धरला की आता BA BCom BSc सोबत आपण देखील आता सध्याचा ट्रेंड बघता आपण हे नवीन अभ्यासक्रम त्या ठिकाणी आणले पाहिजे, BCA BBA सुरू केले पाहिजे. त्यांनी मला म्हटलं की नाही, माझा पिंड तो नाही आहे,
मी फक्त BA BCom BSc सुरू करणार, कारण BBA BCAच्या माध्यमातून तुमच्या शिक्षण क्षेत्राचं व्यावसायीकरण त्या ठिकाणी वाढलेलं आहे, मी त्या ठिकाणी सुरू करणार नाही. परंतु मी देखील वडिलांप्रमाणे थोडी जिद्द माझ्यातही उतरले होते, मी थोडा जिद्दी होतो, मी त्या ठिकाणी BCA BBA अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू केले. परंतु मला एका व्यक्तीने सांगितलं की पुणे विद्यापीठात एक BCS नावाचा अभ्यासक्रम सुरू आहे, जो आपल्या विद्यापीठामध्ये कुठेही नाही आहे. मी त्यावेळेस पुणे विद्यापीठामध्ये पहिल्यांदा आलो, 2-3 महाविद्यालयामध्ये गेलो आणि BCSचा अभ्यासक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी सुरू केलं आणि नागपूर विद्यापीठामध्ये BCS हा अभ्यासक्रम सर्वप्रथम सुरू करण्याचा मान आमच्या संस्थेला त्या ठिकाणी मिळाला. हळूहळू पुढे जात असताना मला देखील वाटलं की एखादी संस्था आपणही स्थापन केली पाहिजे, फक्त वडिलांच्या संस्थेमध्ये का आपली एखादी संस्था असली पाहिजे. त्यावेळेस राजकीय पार्श्वभूमी माझी वेगळी होती, मी दुसऱ्या पक्षामध्ये होतो. परंतु त्या नाड्या कशा जोडल्या असतात बघा, तेव्हा मला माहितीही नव्हतं. मी माझी संस्था ज्या नावानं सुरू केली कुलकर्णी साहेब, मी माझ्या संस्थेचं नाव विद्याभारती ठेवलं. मी जो संस्थापक अध्यक्ष ज्या संस्थेचा आहे त्या संस्थेचं नाव विद्याभारती आहे. आणि आज त्या विद्याभारती संस्थेच्या नावावर मी देखील त्यानंतरच्या काळामध्ये बरेच टेक्निकल एज्युकेशन कोर्सेस, ITI सुरू केले होते, नंतर महाविद्यालय सुरू केले होते. कालांतरानं मी जेव्हा राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये आलो तर मी संस्थेचा राजीनामा दिला. परंतु विद्याभारती संस्थेची स्थापना ही योगायोगाने त्यावेळेस माझ्या हातून त्या ठिकाणी झाली. आज जी शिक्षण परिषद आपल्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आली, याच्याकरता मी आपलं अभिनंदन याच्याकरता करतो की आज भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपण जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, याच्याकरता ह्या शैक्षणिक धोरणाकरता संपूर्ण समाज त्या ठिकाणी एकत्रितपणे तयार राहायला पाहिजे. आणि ही समाजाची तयारी करण्याकरता ह्या पद्धतीच्या शैक्षणिक परिषदेची नितांत आवश्यकता त्या ठिकाणी आहे. प्रचंड बदल ह्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण देशात, राज्यात, आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. आणि याच्या माध्यमातून आपण फक्त आपल्या सर्वांचा उद्देश फक्त पुस्तकातलं ज्ञान देऊन त्याच्यापुरतं मर्यादित न ठेवता एकंदरीत ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्या विद्यार्थ्यांची, त्या शिक्षकांची, त्या संस्थेची कशी होईल याचा संपूर्ण समावेश या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण त्या ठिकाणी केला आहे. एक किस्सा आपल्याला त्या ठिकाणी सांगतो. मी माझ्या मुलाला एकदा म्हटलं की का रे तू नुसतं शिक्षण घेऊन शाळेमध्ये जातो. मी त्याला आग्रह केला, म्हणजे माझा आग्रह एखादा बाप एखादा असंही आग्रह करू शकते की तू शाळा सोडून दे. तो आश्चर्यानं माझ्याकडे पाहत गेला की तू असा का म्हणतो की तू शाळा सोडून दे. 3 वर्ष आधी साधारणतः मी पुण्याला एका समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो होतो. मान्य बावनकुळे साहेबांच्या चिरंजीवाचं लग्न आपल्या पुण्याला यावेळेस होतं आणि दुसऱ्या दिवशी आमची लग्नाची अॅनिव्हर्सरी होती. त्याच्यामुळे मी आणि माझी पत्नी ते लग्न आटपून दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला फिरायला गेलो. लोणावळ्याला जात असताना ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होता, जात असताना एका जंगलासारख्या भागामध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट त्या ठिकाणी दिसलं. ते इतकं सुंदर होतं, छोटंसं होतं पण इतकं सुंदर होतं की आम्ही गेलेली गाडी थांबवली आणि आम्ही दोघांनी डिसाईड केलं की या ठिकाणी आपण चहा घेतला पाहिजे. चहा करता आम्ही उतरलो. ते रेस्टॉरंट खूप सुंदर होतं, जंगलात होतं, थोडंसं असं बांबूमध्ये वगैरे वूडमध्ये बनवलेलं होतं. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी उतरलो. चहा घेत असताना ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचं होतं. तिथे वर जाऊन आम्ही दोघं चहा घेत होतो. तर मी एक असंच त्या वेटरला म्हटलं, का रे इतकं सुंदर रेस्टॉरंट आहे, तुमच्या याचा मालक कोण आहे? तर खाली एक हजबंड आणि वाईफ आपापल्या लॅपटॉपवरती दोघं जण 2 कॉर्नरला काम करत होते. तर बोलले, साहेब खाली दोघं जण जे आहेत तेच आमच्या ह्या रेस्टॉरंटचे मालक आहे. म्हटलं मला त्यांच्याशी चर्चा करायची, ते येतील का? बोलले हा साहेब नक्की येतील, मी त्यांना पाठवतो. मग तो गृहस्थ वर आला. त्यांनी सांगितलं की रेस्टॉरंट कसं सुरू केलं, काय केलं, याच्या मागची पार्श्वभूमी काय. बोलता बोलता त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की साहेब मैंने मेरे 3 लड़कियों को पढ़ाया ही नहीं, स्कूल में भेजा नहीं. असं कसं? बोले बचपन से मैंने स्कूल में भेजा ही नहीं. मेरे 3 लड़कियों को, माझ्या 3ही मुलींना माझ्या पत्नीनं घरी शिकवलं. क्यों? खूप मोठा निर्णय असा आहे. आपल्या मुलांना शाळेत अजिबातच न पाठवणे फार प्रचंड मोठा निर्णय आहे. म्हटलं का बरं तुम्ही असा निर्णय का बरं घेतला? साहब फायदा क्या है स्कूल में भेज के? बच्चे स्कूल में जाते, किताब पढ़ते, वापस आते, अपन ट्यूशन भी लगाते, उनको जो करना रहता है होता ही नहीं. मतलब अभी लड़कियां क्या कर रही? त्यांनी सांगितलं की साहेब माझ्या 3ही मुली आता मोठ्या झालेल्या आहेत. 3ही प्रचंड उत्तम पद्धतीचा योगा करतात. एक इंटरनॅशनल लेवलची योगा टीचर आहे.
एक अमेरिकेमध्ये लॉन टेनिसचं प्रशिक्षण देते आणि एक मुंबईला प्रोडक्शन मॅनेजर आहे. तीनही मुली आपापल्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये त्यांना रुची होती, प्रचंड उच्च दर्जाचं काम तिन्ही आज माझ्या मुली त्या ठिकाणी करतायत. आणि आम्हा दोघांना, नवरा बायकोंना ह्या क्षेत्राची आवड असल्यामुळे आम्ही आमच्या आवडीला अनुषंगानं हे छोटंसं रेस्टॉरंट या ठिकाणी सुरू केलं. मी प्रचंड विचार त्याच्यामध्ये केला की असं कसं होऊ शकते की एखादे आई वडील असा कसा निर्णय घेऊ शकतात की आपल्या मुलांना अजिबात शाळेमध्ये पाठवायचं नाही त्या ठिकाणी. पण नंतर मी आल्यानंतर बघितलं की माझे मुलं मुली काय करत आहे. तर सकाळी 7-7:30ला उठतात, बॅग भरतात. ती बॅग पाहून केविलवाना वाटते की एवढं मोठं वजन त्या बॅगेचं घेऊन त्या ठिकाणी जातात. सकाळी 7-7:30ला गेलेला विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी हा 3:30-4ला घरी येतो. घरी आल्यानंतर कसं तरी काहीतरी खातो आणि पुन्हा एकदा 5-6 वाजता तो आजच्या कॉम्पिटिशन मध्ये टिकला पाहिजे म्हणून आपण त्याला ट्युशनही लावतो. तो ट्युशनसाठी जातो. 7:30-8ला घरी येतो, एखादी सिरियल पाहतो, पुन्हा अभ्यास करतो आणि झोपून जातो. मग मी माझ्या मुलाला विचारलं, का रे तुला बास्केटबॉलमध्ये आणि हॉर्स रायडिंग मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे? मग काय? तो पप्पा मी समरमध्ये जात जाईन. तू जायचा समरमध्ये जायचं आहे. तुमच्या पुण्याजवळ जॅपलूक म्हणून एक हॉर्स रायडिंगचा कॅम्प आहे जिथे साधारणतः समरमध्ये कॅम्प लागतात 7-7 दिवसाचे. परंतु त्याला प्रचंड आवड त्याच्यामध्ये होती. बास्केटबॉल खेळण्यामध्ये प्रचंड आवड होती. आणि ते रोजचं त्याचं शेड्यूल पाहून मला असं वाटायचं की ज्याच्यामध्ये त्याला आवड आहे ते आपण देऊ शकून नाही राहिलो आणि परंपरेप्रमाणे जी गोष्ट चालते आहे ती पूर्ण झाली पाहिजे याच्याकरता आपण त्या विद्यार्थ्याचा सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच्यामध्ये सतत घोळ करतो. म्हणून मी त्याला म्हटलं होतं की तू शाळा सोडशील का, जेणेकरून आपण तुला पूर्ण वेळ त्या ठिकाणी हॉर्स रायडिंग आणि बास्केटबॉलमध्ये आपण त्या ठिकाणी सांगू शकलो. पण तो पूर्णपणे माझी संकल्पना त्याला त्या ठिकाणी आवडली नाही. तो बोलला नाही मला असं राहू दे, गॅप मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की मुलांमध्ये जे आपसूक गुण असतात, मूळ गुण ज्याच्यामध्ये असतात की ज्याच्यामध्ये त्याला काहीतरी करायचं असते, तो स्कोप आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये नाही आहे. परंतु येणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण प्रचंड स्कोप याच्यामध्ये ठेवला आहे, जेणेकरून विद्यार्थी हे त्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्याला त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्या रेग्युलर एज्युकेशन सोबतच त्या ठिकाणी आपल्याला आवड असलेल्या विषयामध्ये तो त्या ठिकाणी प्रगती करू शकला पाहिजे. आज अनेक इनोव्हेटिव्ह उपक्रम त्या ठिकाणी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन, नवीन AI टेक्नॉलॉजी. आताच आपण जर का ऐकलं असेल तर आपले मान्य शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक निर्णय घेतला. आपले 5 विद्यानिकेतन महाराष्ट्र शासनाचे 5 विभागामध्ये त्या ठिकाणी आहेत, जे आज काही चांगल्या अवस्थेमध्ये नाही आहे. त्यावेळेस त्या संकल्पने चालू की निवासी विद्यालय असले पाहिजे. याचा उपयोग घेऊन हे 5 विद्यानिकेतन आणि 3 नवीन, कारण आपल्या राज्याचे 8 विभाग आहे, 8 विभागामध्ये आपण 8 निवासी गुरुकुल त्या ठिकाणी सुरू करतोय. आणि या 8 निवासी गुरुकुलमध्ये रेग्युलर शिक्षणासोबतच ज्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आवड आहे, याच्यावरती स्पेशलायझेशनचे 8 निवासी गुरुकुल आपण त्या ठिकाणी सुरू करतोय. अशा पद्धतीची नवीन शैक्षणिक प्रणाली राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आदर्श शाळा मागच्या 2-3 वर्ष आधी आपण राज्यामधल्या जो 478 आदर्श शाळांची निवड केली. नंतर PMC शाळा हे केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी चालवतो. त्याच धर्तीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण राज्यामध्ये देखील CMC शाळा त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम जे चालू आहे, ह्या सुरू असलेल्या उपक्रमामध्ये अजून चांगली भर टाकून त्या पद्धतीच्या त्या खरोखर आदर्श शाळा आदर्श होत आहेत की नाही, कारण करोडो रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी देतोय. PMC शाळेला जे मटेरियल आपण त्या ठिकाणी पाठवतोय त्याचा वापर त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये होतोय की नाही, याची देखील जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन त्या ठिकाणी पडते. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपापल्या भागामध्ये केंद्र सरकारचे, राज्य शास्त्राचे हे जे उपक्रम चालू आहेत याच्याबद्दलची माहिती देखील आपण सर्व मंडळीच्या माध्यमातून ही सरकारकडे आली पाहिजे. आणि तुमचे त्याच्यामधले काही सूचना देखील आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्या पाहिजे की त्या पद्धतीचे बदल आपण त्या ठिकाणी काही करू शकतो. आज NEPची देखील आपण समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. ह्या सर्व शिक्षण तज्ञांच्या माध्यमातून आपण अनेक बदल येणाऱ्या काळापासून त्या ठिकाणी करतो आहे. एक थोडाफार माझा संबंध शिक्षण संस्थेचा असल्यामुळे अनेक वेळेस माझ्या लक्षात यायचं की आपले जे किंडर गार्डन असतात, प्री प्रायमरी स्कूल,
अनेक ठिकाणी गेलो की कुठे सुरू, तुमच्या पुण्यासारख्या शहरामध्ये आलं की एखाद्या रो हाऊसमध्ये पण दिसायचं, रो हाऊसमध्ये किंडर गार्डनचा बोर्ड लागलेला असायचा. नंतर मी माहिती घेतली तर किंडर गार्डन सुरू करण्याकरता कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि अनेक किंडर गार्डन प्री प्रायमरी स्कूल असे आहेत, नर्सरी KG1 KG2, की ज्या ठिकाणी लाखो रुपयाची फीज हे पालक त्या ठिकाणी देतात, कारण तो त्या विद्यार्थ्यांचा पाया असतो, शिक्षणाचा पाया त्या ठिकाणी रचला जातो. नंतर मी साहेबांची मान्य मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकलं की साहेब बिना परवानगीने लाखो शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. अनेक वेळा अनेक घटना होते की त्या शाळेमध्ये लाखो रुपयाचं डोनेशन घेतलं, शाळा बंद पडली, पालक शेवटी सरकारकडे येतात की या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. आणि जेव्हा माहिती येतो तर साधं एज्युकेशन ऑफिसर जवळ त्याचा रेकॉर्ड देखील नसतो की कुठली प्री प्रायमरी स्कूल कुठल्या भागामध्ये चालू आहे, याची माहिती देखील एज्युकेशन ऑफिसरला त्या ठिकाणी नसते. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण प्री प्रायमरी एज्युकेशन पॉलिसी ही देखील त्या ठिकाणी अंमलामध्ये आणतोय, ज्याच्या माध्यमातून याच्यावर देखील भर देण्यात येईल आणि ह्या प्री प्रायमरीमध्ये देखील कशा पद्धतीचं शिक्षण देण्यात आलं पाहिजे याचा देखील अभ्यास त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण तज्ज्ञांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. आज अतिशय चांगल्या पद्धतीची शिक्षण परिषद ज्या माध्यमातून निश्चितपणे NEP आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकरता एक नवीन दिशा मिळेल, ह्या ठिकाणावरून एक नवीन सूचना सरकारला आणि शिक्षण क्षेत्राला त्या ठिकाणी प्राप्त होतील. आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी आपल्या सर्वांना याची ग्वाही देतो की आपलाच एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी सरकारमध्ये सामील झालेलो आहे. आपल्या माध्यमातून ज्या ज्या सूचना येतील त्याची निश्चितपणे अंमलबजावणी ह्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कसं करू शकतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल येणाऱ्या काळामध्ये कसा घडवू शकतो, हा सामूहिक प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून झाला पाहिजे याची ग्वाही सरकारच्या वतीने देतो. आणि आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, ह्या शिक्षण परिषदेला मनपूर्वक शुभेच्छा देतो की इतक्या सुंदर शिक्षण परिषदेचं आयोजन झालं. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो आणि आजच्या शिक्षण परिषदेचं उद्घाटन झालं असं ह्या ठिकाणी घोषित करतो. धन्यवाद. साहेब, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाची पुढच्या काळातली दिशा ही आपण या ठिकाणी स्पष्ट केलीत आणि सर्व शिक्षकांना एका अर्थाने दिलासा दिलात की नवीन प्रयोग, नवीन उपक्रम आणि या निमित्ताने होणाऱ्या सर्व अंमलबजावणीच्या प्रक्रियांचं इथं स्वागत असेल. आजच्या या उद्घाटन समारंभामध्ये काही आवर्जून मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा फक्त मी थोडक्यात आपल्या सगळ्यांसाठी उल्लेख करतो. मान्य शैलेशजी जोशी विद्याभारतीचे देवगिरी आणि विदर्भ प्रांताचे प्रचारक आहेत, ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचं आयोजन होत आहे. त्या ठिकाणी चंद्रकांत मिनाळे सहसंचालक व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण हेही आवर्जून उपस्थित आहेत. डॉक्टर सुधाकर बोकेफोडे हे आपल्या पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सिम्बायोसिस कॉलेजचे माजी प्राचार्य सोमन सर हेही आवर्जून आपल्या या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या शिक्षा समूह जो पश्चिम महाराष्ट्रात आहे त्याचेही विवेकराव जोशी हे आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आता या आपल्या या कार्यक्रमाचं औपचारिक आभार प्रदर्शन करण्यासाठी विद्याभारतीचे पुणे अध्यक्ष देवीकरजी यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. आपल्या सर्वांशी परिचित आहेत पण फॉर्मल परिचय करून दिला पाहिजे. अण्णा डांगे, शेषाद्रीजी डांगे हे या क्षेत्राचे विद्याभारतीचे अध्यक्ष आहेत, त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. देवीकरजी. आणखीनही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा वेगवेगळ्या सत्रामध्ये आपण परिचय करून देऊ. डॉक्टर लक्ष्मीकांतजी पांडे आहेत, रणदेवी मॅडम आहेत पुण्याच्या कार्यकारी अधिकारी, अशी सगळीच मंडळी आहेत, पत्रकारही आहेत. आपण असं म्हणू की एक जाणकार शिक्षणातला कार्यकर्ता शिक्षणाचा मंत्री झालाय, शिक्षण खात्याचा मंत्री झालाय आणि दुसरं असं म्हणू की विद्याभारतीचेच ते कार्यकर्ते आहेत असं पण आपण म्हणू. ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं तसं त्यांच्या व्यस्त जीवनातून कालच त्यांचा फोन आला होता, मी पुण्यात आलेलो आहे, आपला विद्याभारतीचा कार्यक्रम त्यांनी नोंदवला होता आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.
त्यांचं विद्याभारती आणि डेक्कनच्या वतीने खूप खूप आभार. ही परिषद अतिशय म्हणजे एक 20-22 दिवसात आयोजन केलेली परिषद आहे आणि या परिषदेला माननीय श्री आबा राऊत यांची जी संस्था आहे डेक्कन एज्युकेशन मान्य अध्यक्ष आहेत आबा राऊतांनी सगळी रचना लावून ही सगळी परिषद संपन्न केली. तर मान्य आबा राऊत त्यांचे सहकारी काटीकर सर, अमित कुलकर्णी, मिलिंद कांबळे, ही सगळी मंडळी जी आहेत, दीपक काळे यांनी खूप मेहनत करून ही परिषद यशस्वी केलेली आहे. पलांडे सर पण आहेत. या सगळ्यांमुळे ही परिषद यशस्वी होते. विद्याभारतीच्या वतीने त्यांचे खूप आभार. संघाचे मान्य सर्व पदाधिकारी यांचंही खूप सहकार्य राहिले. मान्य डॉक्टर प्रवीणजी दबडगाव आपले प्रांताचे कार्यवाह, विवेकरावजी आहेत, शिक्षा समूहातले आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, यांची खूप मदत या विषयासाठी झाली. आणखीन जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचं पण यासाठी खूप सहकार्य झालं. असे सगळे शासकीय अधिकारी, सुकाणू समितीचे कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे सर्व प्रमुख संस्था ज्या आहेत त्या प्रमुख संस्थांचे मान्य अध्यक्ष, सचिव त्यांनी आपापल्या ठिकाणची संख्या या ठिकाणी पाठवली. आम्ही असं सुरुवातीला ठरवलं होतं की 100 संख्या शताब्दी वर्षात जाताना संघाच्या आपण करूयात. तर मला सांगायला आनंद वाटतो की 118 संस्था आणि 463 नोंदणी, 300 संख्यांची आपण ठरवली होती. एवढी मोठी नोंदणी झाली. आपल्या सगळ्यांचं सहकार्य यासाठी लाभलं. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर लगेच याच ठिकाणी बीज भाषणाचं सत्र सुरू होणार आहे. मी मान्यवरांना फक्त व्यासपीठावरनं पुढे स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आपण सर्व प्रतिनिधींनी या सभागृहातच प्रिन्सिपल केबिनला घेऊन या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. पुढचं सत्र आपण सुरू करतो की आपण आपल्या सभागृहामध्ये प्रस्थान करावं.